Good morning, student. Today we will discuss about the new topic application of formula for compound interest. The formula for amount by compound interest is very useful to solve the problems in other field related to our practical life. For example, increase in the population, the reduction in the value of the vehicles or machine, etc. If any article is sold after using it for some time, its value reduces as compared to the cost price. This reduction in price is called the depreciation. The depreciation takes place by the specific rate of the specific time. For finding the reduced price over a period of time, the formula for compound interest is used. To find the reduced price, rate of depreciation should be known. In such a case, the value of the article decreases, so the rate of depreciation is taken as negative. काही आर्थिक व्यवहारामध्ये दर 6 महिन्याचा व्याज आकारणी करतात. 1 वर्ष मुदतीच्या व्याजाचा दर आर असेल तर सामायिक व्याज आकारणीने दिलेल्या मुद्दलाची व्याजाचे दर R/2 म्हणजेच त्याचे निमपट म्हणजे 6 महिन्याचा 2 टप्पे होतात लक्षात घेऊन व्याजाची आकारणी करतात. अनेक अशा वित्त संस्था असतात की मासिक व्याज आकारणी चक्रवाढ व्याज करतात. तेव्हा व्याजाचा मासिक दर R/12 घेतात आणि मुदत त्याची 12 × एकूण महिने एवढी घेऊन व्याज आकारणी करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये बँका दैनिक व्याज आकारणी चक्रव्याज वाढ काढत असतात. मग या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचं उपयोजन कशा पद्धतीने करता येईल. चक्रवाढ व्याजाने रास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रातील उदाहरणं सोडवण्यासाठी करता येतो. उदाहरणार्थ लोकसंख्येची वाढ, एखाद्या वाहनाची दरवर्षी होणारी किंमत इत्यादी. एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी होते. कमी होणाऱ्या किमतीला घट किंवा घसारा डिप्रिशिएशन असं म्हणतात. मग किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक दराने होत असतं. उदाहरणार्थ यंत्राची किंमत दरवर्षी ठराविक टक्क्यांनी कमी होते. काही काळानंतर कमी झालेली किंमत काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाचा सूत्राचा उपयोग होतो. ही किंमत काढण्यासाठी घसाऱ्याचा जो दर असतो तो आपल्याला माहिती असावा लागतो. मग वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसारा जो म्हणजे जी घट असते ती म्हणजे आरची जी व्हॅल्यू असते ती निगेटिव्ह म्हणजे ऋण दाखवतात. मग कशा पद्धतीने या सूत्राचं उपयोजन करतात ते उदाहरणावरून अभ्यासूया. प्रॅक्टिस सेट 12.2 फर्स्ट एक्झाम्पल. On the construction work of a Flyover bridge, there were 320 workers initially. The number of workers were increased by 20% every year. Find the number of workers after 2 years. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% म्हणजे 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील हे आपल्याला शोधायचे. आता इथं P = काय झालं 320 काय झालं त्याचे लेबर्स झाले वर्कर्स झाले. त्यानंतर रेट दिलेले त्यांची दरवर्षी 25% म्हणजे 25 आणि त्याचं ड्युरेशन आहे 2 इयर्स. आता आपण अमाऊंटची व्हॅल्यू फाइंड करता येईल आपल्याला. अमाऊंट = P × ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट रेज टू n. सबस्टिट्यूट व्हॅल्यू P, R and N 320 1 + 25/100 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय 25 × 25 100 म्हणजे 1/4 येईल इथे. 320 1 + 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर. याचे ॲडिशन 1 + 1/4 चे ॲडिशन म्हणजे याचा डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागेल. म्हणजे 4 आहे. 4 + 1 म्हणजे 5/4 काय मिळेल 5/4. 320 इन ब्रॅकेट 5/4 ब्रॅकेट स्क्वेअर. 320 × 5 ² 25 4 ×
60. 16×32 म्हणजे इथे काय मिळेल 20 मिळेल. त्या दोघांचा जर प्रोडक्ट केला 25×50 म्हणजे 500. अमाऊंट किती मिळाली 500. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 500. Therefore, thus the number of workers after 2 years is 500. Next example. Second example. A shepherd has 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if they increase in number of sheep in 8% every year. आता एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या होत्या आणि दरवर्षी त्या मेंढ्यांच्या संख्येत 10% वाढ होते. दोन वर्षानंतर 3 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या राहतील हे आपल्याला काढायचं आहे. Here P is equal to 200 sheep. रेट दिलेला आहे 8%. त्यानंतर ड्युरेशन दिलेलं आहे 3 years. Therefore, amount is equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket raised to n. Substitute the value of P, R and n. 20 in bracket 1 plus 8 upon 100 cube. याला सिम्प्लिफाय करता येईल. 4 2 8, 4 2 4 25 म्हणजे 25 100 आणि 4 2 8 म्हणजे कसं येईल 200 in bracket 1 plus 4 2 8 नंबर 2 upon 25 क्यूब. आता याचं ॲडिशन करून घेऊ. 25 1 25, 25 2 27 म्हणजेच डिनॉमिनेटर इक्वल केलं तर 200 into 27 upon 25 ब्रॅकेट क्यूब. काय मिळालं 200 into 27 upon 25 ब्रॅकेट क्यूब. हां मग आता काय करणार क्यूब आहे ना मग त्याचा 3 वेळा गुणाकार. 200 27 upon 25 27 upon 25 27 upon 25 25 ने याला डिवाइड करता येईल. 25 8 200. या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. 27 into 27 सगळ्यांचा गुणाकार करून बघा 1,57,464 येतो. आता हे दोघं रिमेनिंग राहिले याचा प्रोडक्ट 625 625 ने याला जर डिवाइड केलं सिम्प्लिफाय केलं तर 251.94 असं येतं. म्हणजेच 94 म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली 252 म्हणजेच काय अप्रॉक्सिमेट असं चिन्ह असतं बघा 252. Thus the shepherd has 252 sheep with him after 3 years. 3 वर्षामध्ये त्याच्याकडे 252 मेंढ्या राहतील. थर्ड एक्झाम्पल. इन ए फॉरेस्ट देर आर 40,000 trees
find the expected number of trees after 3 years. If the objective is to increase the number at the rate of 5% per year. आता एक अभयारण्यामध्ये 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडाची संख्या किती असली पाहिजे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, P is equal to 40,000, ड्युरेशन आहे 3 year आणि त्याचा रेट आहे 5% म्हणजे 5. Therefore, amount is equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket raised to n. 40,000 1 plus 5 upon 100 bracket क्यूब. आता ब्रॅकेट रिमूव्ह करून घ्यायचं, याला सिम्प्लिफाय करायचं. 5 एक 5, 20 5 100 म्हणजे इथं काय होईल 40,000. तसेच आता 1 plus 1 upon 20 ब्रॅकेट क्यूब याचं आता ॲडिशन करायची. याचा डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. 20 21 प्लस 20 प्लस 1 21 upon 20 ब्रॅकेट क्यूब. काय मिळेल मग 40,000 ॲज इट इज. याची ॲडिशन करायची आहे, फ्रॅक्शन नंबर आहे. 21 upon 20 ब्रॅकेट क्यूब. आता 21 upon 20 ब्रॅकेट क्यूब याचा 3 वेळा प्रोडक्ट करावं लागेल. 40,000 इंटू 21 upon 20 21 upon 20 21 upon 20. मग याला सिम्प्लिफाय करता येईल. 1 2 3 शून्य गेले, 2 दुनी 4 4 10 40, 2 पंचे 10 म्हणजे 5 उरतात. मग काय राहिलं 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. या सगळ्यांचा जर प्रोडक्ट केला तो मिळेल 46,305. Thus, expected number of trees after 3 years is 46,305. तर 3 वर्षानंतर त्या झाडांची संख्या असेल 46,305.